माझं नाव समाज मित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर. मित्र, मी आलेला आहे जालना शहराजवळून साधारण 21 ते 25 किलोमीटर असलेलं धांडेगाव उटवत येथे. धांडेगाव म्हणजे उटवत गावाजवळ असलेलं ऐतिहासिक गाव आहे. जालना शहरापासून साधारण 21 किलोमीटर आणि साखर कारखाना रामनगर इथून असलेलं 4 ते 5 किलोमीटर 8 किलोमीटर असलेलं उटवत गाव आहे. आणि या जालना रामनगर साखर कारखाना रोडवर उटवत गाव, त्यानंतर आतमध्ये 1 किलोमीटर असलेलं हे धांडेगावमध्ये ऐतिहासिक जुने मंदिर होते. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हे मारुतीचे मंदिर, हे जुने मंदिर पडले आणि आज नवीन वास्तू इथं उभा आहे. परंतु गावामध्ये आजही या हेमाडपंथी मंदिराचे अवशेष बघायला मिळतात. हेमाडपंथी मंदिर म्हणजे 12व्या शतकामध्ये जेव्हा देवगिरीवर यादवांचं राज्य होतं, जाधवांचं राज्य होतं, त्या काळामध्ये त्यांचा जो प्रधानमंत्री होता हेमाद्री पंडित, याच्याच नावाने हे सर्व हेमाडपंथी मंदिर ओळखल्या जातात. असे हेमाडपंथी मंदिराचे अवशेष या गावामध्ये आजही आपल्याला बघायला मिळतात. गावामध्ये कामादेवी आहेत आणि या कामादेवीच्या नावानेच हे आईचं सोंग इथं काढलं जातं. या गावातील तौर परिवारातील सदस्य हे आई भावनीचं सोंग घेत असतात. परंतु यावर्षी 2026 रोजी आज 11 एप्रिल 2026 आहे. त्यांना सुतक असल्यामुळं पिंपरी डुंगरीचे ज्ञानेश्वरराव चौधरी आईभावनी सोंग घेत आहे. असं आईभावनी सोंग बघण्यासाठी मी आज 11 एप्रिल 2026 शनिवार रोजी या धांडेगाव उटवत येथे आलेलो आहे. बोला आई भवानी की जय, कामादेवी की जय. मी भगवान बाबूराव चौरे धांडेगाव. आमच्या इथे 10 एप्रिल काल देवीची यात्रा होती. आमच्या इथे पुरातन काळापासून देवीच्या नावाने 12 गाड्या ओढल्या जातात. गावातून गळकरी असतात आणि असं संध्याकाळी पण आईचं पालखी गावात मिरवणूक होते. सकाळी पण आईचं सोंग होतं आहे दुसऱ्या दिवशी. आणि असं आमच्या गावात जुनं एक महादेवाचं मंदिर होतं, हेमाडपंथी मंदिर होतं, ते पाडलं गेलं मागच्या काळात. असे आमच्या गावाचं महत्त्व. आमच्या गावाला कल्याणी नदी आहे जवळच.
मी रामकिसन गोंधळी डुकरी पिंपरी ह्या धांडेगावमध्ये जवळजवळ 50 वर्षापासून कामा मातेची आरती नवरात्रामध्ये करत असतो. आणि या धांडेगावाची व्याख्या अशी आहे की या धांडेगावामध्ये फक्त 2 गड्यावर 2 मानकरी पाटील राहत होते, चौरे आणि मोरे. 4-4 घरं असतील. पूर्वीच्या काळात गडीवरच राहत होते. त्याच्या बाजूला एक धोंडोपंत विष्णुपंत जोशी नावाचं ब्राह्मणाचं घर होतं. आणि त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाने श्रावण महिन्यामध्ये अनुष्ठान चालू असताना नदीला खूप पूर आला आणि त्या महादेवाच्या मंदिराला येढा पडला. गडीहून लोक म्हणत होते, देवाप्पा बाजूला व्हा, पाणी वाढत आहे. त्यांनी अनुष्ठान सोडलं नाही. पाणी वाढतच गेलं. पाणी ओसरलंसुद्धा. आणि मग तिथंच दुसरा एक ब्राह्मण महादेवाने ब्राह्मणाच्या रूपात येऊन त्या धोंडोपंताला भेट दिली. धन्य आहे धोंडोपंत तुझी, एवढं अफाट पाणी आलं तरी तुझा तो भाव सोडला नाही, भक्ती सोडली नाही. तर तुझ्या नावानं या ठिकाणी मी स्थापित होईल. धोंडो या शब्दापासून धांडे नाव पडलं. अपभ्रंश झाला त्या शब्दाचा. धोंडो या शब्दाचा धांडे नाव पडलं. धांडे नावामुळं धांडेश्वर नाव महादेवाला पडलं. धांडेश्वर आज बी त्या महादेवाला धांडेश्वर नाव म्हणलं जातं. आणि त्या धांडेश्वराच्या नावावर हे धांडेगाव स्थापित झालेलं आहे. पूर्वी नुसतं गडीवरच घरं होते, म्हणजे जशी वस्ती राहते अशा पद्धतीचे. पण धांडेश्वर या महादेवाच्या नावावरून या गावाला धांडेगावात नाव पडलेलं आहे. त्यांचीच पत्नी ज्या धोंडोपंताची कमलावती नावाची बऱ्याच काळ इथून दररोज देवीच्या दर्शनाला जात होती. मग तिचा भाव भक्ती जशी जात असन तशी जात असन आपण पाहिली नाही. पण ती वयाच्या 85-90 वर्षापर्यंत ती देवीची भक्ती इथून तुळजापूरला जाऊन भक्ती करत होती. काही काळानं ती वृद्धावस्थेत झाल्यानंतर तुळजाभवानी म्हणली, आता तू येऊ नको, मीच तुझ्या ठिकाणी येते. प्रत्यक्ष तुळजाभवानी या ठिकाणी आली. आणि मग ती वयोवृद्ध झालेली कमलावती, तिला लहानपणामध्ये लाडक्यापणानं ती घरचे लोक सगळे म्हणायचे, आमची कमा, आमची कमा. कमा या नावावरून कामाई नाव पडलेलं आहे. खरं नाव तिचं कमलादेवी आहे. आमची कमा म्हणता कामाई झाली. ती कामाई नवसाला पावणारी देवी बनली. तुळजाभवानी मातेनं सांगितलं, तुझ्याच नावावरून या ठिकाणी मी या स्थापित झालेली आहे. प्रत्यक्ष तुळजाभवानी आहे ही दांडेगावची देवी. पण भक्तासाठी तिचं भक्ताचं नाव धारण केलेलं आहे, कामा माता. आजही नवसाला पावणारी ती देवी जवळपासचे जवळजवळ धांडेगाव, भिलपुरी, निरखेडा, मोजपुरी, खोडेपुरी, डुकरी पिंपरी असे भाविक भक्त या ठिकाणी नवरात्रात, चैत्र पौर्णिमेला, ह्या अष्टमीला यात्रेला येतात. आता या चैत्र महिन्यामध्ये काल 2 दिवसापूर्वी यात्रेचा उत्सव साजरा झाला. 12 गाड्याचा नवस फेडला जातो, सोंग केल्या जातात, पुन्हा या ठिकाणी पालखी मिरवली जाते. असे याचे देवीचे उत्सव केल्या जातात. आणि मी दरवर्षी या ठिकाणी नवरात्रामध्ये गोंधळी आहे, दरवर्षी या ठिकाणी आरती करायचं काम करत असतो. तर जवळजवळ मलासुद्धा आता 50 वर्षाचा काळ झालेला आहे. आणि त्या 50 वर्षाच्या काळामध्ये या धांडेगावाचं नाव, या देवीचं नाव मी घेत असतो, दररोज आरती करत असतो. धांडेगावाची कामाई भक्तासाठी धाव घेई, भक्त येती तुझ्या दारी ग कामाई माय, भक्त येती दरबारी ग कामाई माय. भक्त येती दरबारी निरखेडा भिलपुरी, अवघी येते मोजपुरी ग कामाई माय. उटवदाच्या नर नारी तशीच येई खोडेपुरी, तिसरी डुकऱ्याची पिपरी ग कामाई माय. धांडेगावाच्या भक्तानं बहु केला तुझा मान, मोरे चौरे 2 जण ग कामाई माय, मोरे चौरे 2 जण ग कामाई माय. चैत्रवद्य अष्टमीस 12 गाड्याचा नवस, मनामध्ये तुझा ध्यास ग कामाई माय, मनामध्ये तुझा ध्यास ग कामाई माय.
जर का झाला भ्रष्टकार क्षणात होतो चमत्कार घेड्या होती अंगावर ग कामाई माय घेड्या होती अंगावर ग कामाई माय कामा माये नाव घेता सुख वाटत से चित्ता हरे संसाराची व्यथा ग कामाई माय हरे संसाराची व्यथा ग कामाई माय बाबरा भाऊ आनंदानं घेई तू जग झाडून सेवा केली शे प्रेमान ग कामाई माय सेवा केली शे प्रेमान ग कामाई माय उदो उदोची आरोळी देतो रामकिसन गोंधळी देवी भक्तांना संभाळी ग कामाई माय देवी भक्तांना संभाळी ग कामाई माय बोल कामा माता की जय.
दर्शन मात्रे माना शरणे मात्रे मान कामना पूर्ती
आंबेचा भेदा भेद कैसा आला कंटाळा विषयाचा कंदामुळ मायेचा लोलो लागला
शिराहो आंबे तुझे नाम आम्हासी राहो तुझे नाम आमच्या मुखाशी येवो तुझे नाम आमच्या मुखासी येवो आंबे तुझ्या आम्ही दासानुदास आंबे तुझे आम्ही दासानुदास नमस्कार माझा तुझ्या चरणास तुझ्या चरणात नमस्कार माझा तुझ्या चरणास नमस्कार माझा तुझ्या चरणात जगदंबा 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 सर्वे संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् हरि ओम तत्सत् हरि ओम शांति